मराठी माणूस हा बुद्धिबळामधल्या सोंगट्यासारखा असतो. कोणी हत्तीसारखा सरळ मार्गी चालतो, तर कोणी उंटासारखा तिरपा नेहमी वाकड्यात चढणारा, तर कोणी घोड्यासारखा धावतो पण अडीच घरा जाऊन थांबतो, तर कोणी प्याद्यासारखा एक एक पाऊल टाकतो पुढे, ते सुद्धा घाबरत घाबरत. पण मला या पटावरचा वजीर व्हायचंय. मराठी माणूस आणि बिझनेस हे इक्वेशन काय जमते नाही. ये राजनीति है, राजनीति. यहाँ जल्दबाजी में कुछ नहीं होता. जो होता है वो सोच समझ के होता है. मराठी माणसाला कोणी कोणी वाली उरला नाही. आता त्याचं नेतृत्व करणारा कोणी नाही, त्यांना न्याय मिळवून देणारा कोणी नाही. पण पैशांसाठी संस्कृती नाही विसरलो आम्ही. थंडीच्या या खेळामध्ये मजा करूया, गार गार पाण्यामध्ये चिंब भिजूया, ताशाच्या तालावर थै थै नाचूया, मटक्यातील लोणी आता खुशाल लुटूया. लोणी चोरांची टोळी आली, जोशात बेधुंद झाली सगळीकडे बोलबाला. असा बेभान गोविंदा आला 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 आला. पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करायची वेळ आली. वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महकाय जणू तो शोभे मर्द मराठा, मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा. मर्द मराठा हे मराठा, मर्द मराठा. अशा छोट्या मोठ्या संघटना उभारल्या म्हणजे बेडूक फुगून गाय होत नाही. राजमणी सदा विजयते नामं प्रवेशं तसे नामेनाभियता शाचर्चमो रामाय तस्मै रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेनाभियता शाचर्चमो रामाय जात आहे. कोणाला उगाच त्रास देणार नाही, पण कोणी आमच्या वागण्यात शिरलं तर त्याला मात्र सोडणार नाही. आमच्या वागण्यात शिरलं तर त्याला मात्र सोडणार नाही. मुंबादेवीच्या आशीर्वादाने फुललेली ही मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य घटक. याच मुंबानगरीत पुन्हा एकदा मराठी माणसाचे स्वराज्य निर्माण करू पाहणाऱ्या तरुण तडफदार महत्वाकांक्षी मर्द मराठ्या तरुणाची ही कथा. विचार करतोय मराठी अस्मितेचा, मराठ्यांच्या वर्तमान काळाचा. विचार करतोय मराठी समृद्धीचा, मराठ्यांच्या भविष्य काळाचा. एक दिवस असा येईल की या रईची आठवण काढून देखील लोक रडतील. पण एक दिवस याच बहिणीला या भावाचा अभिमान नाही वाटला ना, नावाचा शान इमानदारी करायला मी काय पुत्र आहे होय. मराठी माणूस आणि बिझनेस हे इक्वेशन काय जमते नाही. बिझनेस सुरू करणे, तो चालवणे व तसाच वाढविणे यामध्ये मोठे राजकारण खेळावे लागते. आता मराठी मुलींनी व्यवसायात रस घेतला पाहिजे. किती दिवस ते शिवणकाम, भरतकाम, टायपिंग. व्यवसाय कसा हुकमी हवा. पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करायची वेळ आली. मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा, हे मराठा मर्द मराठा. अशा छोट्या मोठ्या संघटना उभारल्या म्हणजे बेडूक फुगून गाय होत नाही. गरिबांची हाय घेऊन मुंबईची शांघाई कधीच होणार नाही. ये राजनीति है, राजनीति. यहाँ जल्दबाजी में कुछ नहीं होता. बढ़ते हुए कदमों को रोकना होगा. मराठा मर्द मराठा, मराठा मर्द मराठा. भेऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे.
पुढे मराठी पाऊल पडते पुढे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे वाघाची साथ आमची तलवारीची पाच आमची ढोलकीवर थाप आमची मुंबईवर छाप आमची मराठी बाणा पाहुनी हो मराठी बाणा पाहुनी भल्या भल्यांची नौका पुढे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे आमचा पराक्रमी इतिहास सर्वांना त्याचा हो ध्यास आमचा पराक्रमी इतिहास सर्वांना त्याचा हो ध्यास ओढ सणांची परंपरा संस्कारी समाज हा सारा जातीपातीला नाही थारा शत्रूवर मिळून करी मारा उगा केला कोणी बोबारा मग चढला समजा आमचा पारा नवनिर्माण घडविण्याची नवनिर्माण घडविण्याची ताकद आमच्याकडे पाऊल पडते पुढे मराठी पुढे 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 मराठी आहे मराठी समजलं का देवा दुःख दूर जाई जाई नाम तुझे घेता देवा दुःख दूर जाई जाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई तुझी जाहली देवा कृपा तुझी जाहली काळ रात सरता सरता पीडा दूर वाहली कृपा तुझी जाहली देवा कृपा तुझी जाहली काळ रात सरता सरता पीडा दूर वाहली असो कुणी योगी अथवा असो कुणी रोगी असो कुणी रोगी अथवा असो कुणी रोगी स्पर्श होता तुझला देवा सर्व सुख भोगी स्पर्श होता तुझला देवा सर्व सुख भोगी एकादशी येऊ देवा पंढरीला पायी पायी एकादशी येऊ देवा पंढरीला पायी पायी दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई नाम तुझे घेता देवा दुःख दूर जाई जाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा रखुमाई दर्शनासी आलो आम्ही विठोबा
सज्जन हो ऐका श्रीरामाची कथा, विष्णुरूपी सत्यवचनी महापुरुषाची गाथा. पिता आज्ञा धर्म मानुनी पालना करिता, वनवास ही भोगिला आपल्या भावंडांकरिता. पर्णकुटी डाव साधुनी येता रावण, गोसावी रूप दावुनी केले सीता हरण. मनी भावली सीता मग हट्टाला पेटला, रामदूत बनुनी बजरंग आला भेटीला. सोन्याची लंका जाळुनी केलं हाहाकार, रणशिंग युद्धाचे फुंकोनी मोडिला. रावणाचा अहंकार, रावणाचा अहंकार, रावणाचा अहंकार. राम राम हो रामा, राम राम हो रामा, वंदितो मी तुझला नामा. राम राम हो रामा, सेतू बांधून सागराला. राम राम हो रामा, ललकारी रावणाला. राम राम हो रामा. संग वानर सेना लढाया निघाला वध रावणाचा कराया, वध रावणाचा कराया. राम राम हो रामा, वंदितो मी तुझला नामा. राम राम हो रामा. रावणाची सोनेरी लंका, दाही दिशा ही त्याचा डंका. शिवशक्तीचा भंडारा, त्रिलोकी हाहाकार सारा. 10 तोंडे पहाडी काया, त्याच्या हाती जादुई माया. आगेवानी राग हो त्याला, दानव तो विषाचा प्याला. बाप्पा बजरंग संगतीला निघाला वध रावणाचा कराया, वध रावणाचा कराया. राम राम हो रामा, राम राम हो रामा. मर्यादा पुरुष तो देव, त्याची लक्षणीय ती ठेव. सीतेसाठी व्याकुळ भाव, विरहाने मनावर घाव. युद्धाचा पुकार केला, रावणाला सामोरा गेला. दाही मुंड्याची करवून, सीतेला आणले जिंकून. अहंकारी रावण मारिला, निघाला राम राजा अयोध्येला. राम राजा अयोध्येला. राम राम हो रामा, राम राम हो रामा, राम राम हो रामा, राम राम.